महाराष्ट्राच्या मातीत अनेक स्वातंत्र्यसैनिक जन्माला आले. त्यापैकी एक होते अनंत कान्हेरे. 1909 साली नाशिकमध्ये जॅक्सन नावाचा एक जुलमी ब्रिटिश अधिकारी विनाकारण भारतीयांना त्रास देत होता. अशा त्रास देणाऱ्या ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 साली जॅक्सनची हत्या केली. जॅक्सनची हत्या झाली तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमध्ये होते. जॅक्सनच्या हत्येचा आरोप ठेवून ब्रिटिशांनी सावरकरांना लंडनमध्ये अटक केली आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात आणायचे ठरवले. 1 जुलै 1910 रोजी मोरिया नावाची बोट सावरकरांना घेऊन लंडनहून निघाली. बोटीवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा होता. रविवार 7 जुलै रोजी बोट फ्रान्सजवळ पोहोचली आणि फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात बोटीने नांगर टाकला. सावरकरांच्या मनात बोटीतून निसटण्याचे विचार सुरू झाले. सावरकर बॅरिस्टर असल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कायदे माहीत होते. ब्रिटिशांचा कैदी फ्रान्सच्या ताब्यात गेला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार फ्रान्स तो कैदी सहजासहजी ब्रिटिशांना परत करणार नाही असा सावरकरांचा अंदाज होता. सावरकरांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देण्याचा निश्चय केला आणि 8 जुलै 1910च्या पहाटे शौचालयाच्या खिडकीतून सावरकरांनी उडी घेतली. सावरकरांनी उडी घेतात चवताळलेल्या ब्रिटिश पोलिसांनी सावरकरांचा पाठलाग चालू केला. सावरकरांचा पोहण्याचा वेग बघून ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार देखील सुरू केला. ज्या खिडकीतून सावरकरांनी उडी घेतली ती खिडकी काचेची असल्यामुळे ती काच फोडून सावरकरांना आपले शरीर बाहेर काढावे लागले होते. अनेक ठिकाणी शरीराला जखमा झाल्या होत्या. अंगावर जखमा आणि त्यात ज्या पाण्यात उडी घेतली ते खारे पाणी आणि मागून होणारा गोळ्यांचा वर्षाव. जणू काही मृत्यू सावरकरांच्या समोर अवतरला होता. आणि अशा या जीवघेण्या परिस्थितीतही हा महामानव पोहता पोहता काव्य रचत होता. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. अखेर पोहत पोहत सावरकरांनी तट गाठला आणि ते पळू लागले. पळता पळता वाटेत त्यांना एक फ्रेंच पोलीस भेटला. त्या पोलिसाला सावरकर सांगत होते, मला अटक करा आणि तुमच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करा. परंतु कदाचित त्या फ्रेंच पोलिसाला इंग्रजी येत नसल्यामुळे त्याला सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि तोपर्यंत सावरकरांच्या मागावर असलेले ब्रिटिश पोलीस तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्या फ्रेंच पोलिसाला लाच देऊन सावरकरांना स्वतःच्या ताब्यात घेतले आणि पुन्हा बोटीवर नेले. जरी सावरकर पकडले गेले असले तरी ही उडी अयशस्वी ठरली नाही. दुसऱ्याच दिवशी या उडीची दखल घेत जगातल्या प्रमुख देशांनी या उडीची बातमी आपल्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापली. 3/4 जगावर ज्या इंग्रजांचे राज्य आहे अशा इंग्रजांच्या पहाऱ्यातून एक क्रांतिकारक निसटला हे अख्ख्या जगाला कळले आणि इंग्लंडची चांगलीच नाचक्की झाली. सावरकरांची ही उडी ऐतिहासिक ठरली आणि त्रिखंडात गाजली. भारतात देखील हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि भारतीय क्रांतिकारकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सावरकरांच्या या उडीमुळे भारतीयांच्यात एक नवीन चैतन्य निर्माण झाले. या ऐतिहासिक उडीची कीर्ती इथेच थांबली नाही. फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात दिले, पण ही गोष्ट फ्रान्सला सुद्धा महागात पडली. मॅडम कामा या सावरकरांच्या सहकारी त्यावेळेला फ्रान्समध्ये होत्या. मॅडम कामांनी हा प्रश्न फ्रान्सच्या संसदेमध्ये उपस्थित केला. एका देशभक्ताला फ्रान्स सरकारने मदत केली नाही हा रोष फ्रान्सच्या नागरिकांनी दाखवून सत्ताबदल घडवून आणला. पुढे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय न्यायालयात इंग्लंड विरुद्ध तक्रार केली की सावरकर आमच्याकडे आलेले असताना ब्रिटिश आमच्या परवानगीशिवाय त्यांना परत घेऊन गेले आणि हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. इंग्लंडने जाहीर माफी मागावी की आम्ही बेकायदेशीर वागलो. या एका उडीमुळे 3/4 जगावर राज्य असणाऱ्या इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जगातील सर्व देशांच्या अध्यक्षांसमोर मान खाली घालून माफी मागावी लागली. ब्रिटिशांची इतकी मानहानी झाली की त्याचा राग म्हणून ब्रिटिशांनी सावरकरांना एकाच वेळी 25-25 वर्षाच्या 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावली आणि त्यांची रवानगी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये करण्यात आली. त्या काळी अंदमान म्हणजे जणू काही नरकच होता. अंदमानमध्ये शिक्षा भोगण्यासाठी गेलेला कैदी जिवंत परत येत नसे. रोगट वातावरण, ब्रिटिशांचा जुलमी कारभार, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि त्यात सक्त मजुरी हे सर्व भोगत कैदी तेथेच प्राण सोडत होते. सावरकरांना अंदमानला नेल्यावर त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची काळजी ब्रिटिशांनी आणि तिथल्या जेलरनी घेतली. परंतु कायद्याचे सखोल ज्ञान असल्यामुळे सावरकर या सर्वांना पुरून उरले. सावरकरांनी अंदमानमध्ये कैद्यांसाठी जे काम केले त्याला तोड नाही. सावरकरांनी पाहिले की कसे ब्रिटिश अधिकारी हिंदू आणि मुस्लिम कैद्यांमध्ये भेद करत होते. मुस्लिम कैद्यांना नमाज पठणासाठी थोडा वेळ का होईना बाहेरच्या वातावरणात जायला मिळत होते.
परंतु हिंदू कैद्यांना कसलीही मुभा नव्हती. सावरकरांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासाचा उपयोग करून कैद्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. सावरकरांनी हळूहळू कैद्यांना साक्षर बनविले. नंतर त्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली. साक्षर झालेले कैदी आपल्या न्याय हक्कासाठी लढू लागले. कारागृहात जेवणाची समस्या बिकट होती. पूर्ण निकृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात होते. याच्याविरुद्ध सावरकरांनी आवाज उठवला आणि काही दिवसातच जेवणाची पातळी सुधारून दाखवली. अशा एक ना अनेक सुधारणा सावरकरांमुळे अंदमानमध्ये घडून आल्या आणि त्यानंतर अंदमानची स्थिती हळूहळू सुधारू लागली. आज जगामध्ये अंदमानचे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून जी ओळख आहे त्याचे श्रेय सावरकरांना आहे. हे सर्व झाले ते केवळ एका उडीमुळे. कवी मनमोहनांनी जी सावरकरांवर कविता केली आहे त्यात ते म्हणतात, विश्वात फक्त आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आईसाठी सागरास ओलांडून. त्या हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, त्या हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान. मित्रांनो, सावरकरांच्या बालपणापासून ते त्यांच्या आत्मार्पणापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रेरणा देणारा आणि रोमांचित करणारा आहे. म्हणूनच आम्ही सर्व सावरकर प्रेमींसाठी सावरकरांच्या पूर्ण जीवनावरची एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. जर अजूनही आपण ती व्हिडिओ सिरीज बघितली नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ सिरीजचा पहिला भाग पहा आणि पुढे येणाऱ्या भागांसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याकडे जर सावरकरांविषयी काही दुर्मिळ माहिती असेल तर आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुमची माहिती आमच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच समाविष्ट करून घेऊ.